जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भीमटे, विद्यार्थी मित्र व सामाजिक कार्यकर्ता। आज तुम्हाला बार्टीच्या एका उत्कृष्ट योजनेबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे। जी योजना JEE व नीटची योजना आहे, त्याचे निशुल्क प्रशिक्षण आपल्याला बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था याच्या माध्यमातून नागपूर येथे देण्यात येत आहे। आणि हे प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण गरजू, होतकरू आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण आहे। नंतर बघू आपण आता याचा लाभार्थी कोण असणार आहे हे आपण बघणार आहोत। तर याचा लाभार्थी आहे 10वी पास अनुसूचित जातीतील म्हणजेच SC प्रवर्गातील जो विद्यार्थी ज्याला 85% वर गुण आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। 85% जी हे अट आहे हा मुळात निकष नाही। हा निकष मी यासाठी सांगितला आहे की मागच्या वर्षीचे जे बॅच होती, कारण मागच्या वर्षीपासूनच हे प्रशिक्षण सुरू केलं गेलं, या वर्षीचं त्याचं दुसरी बॅच किंवा आपण सत्र म्हणतो ते सत्र या वर्षी होणार आहे। तर मागील बॅचचा 80 म्हणजे 85% वरच विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला होता, म्हणजे 85 आणि 90% वर जे विद्यार्थी आहेत त्यांचा यावर्षी प्रशिक्षणाला नंबर लागू शकतो। त्यानंतर आपण बघू मग याची पात्रता काय असावी। तर पात्रता आहे की 10वी पास विद्यार्थी असावा आणि तो यावर्षी 10वी पास झालेला असावा, हे मुळात अट आहे। म्हणजे यावर्षी 11वी पास होऊन 12वीत गेलेला विद्यार्थी त्याची इच्छा असून सुद्धा तो प्रशिक्षण घेऊ शकणार नाही, म्हणजे नुकताच 10वी पास झालेला विद्यार्थी हा यावर्षी पात्र असेल या प्रशिक्षणासाठी। नंतरचा बघू आपण अनुसूचित जातीतील विद्यार्थी म्हणजे SC प्रवर्गातीलच विद्यार्थी यासाठी पात्र असेल, इतर प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील, कारण बार्टीच हे मुळात SC प्रवर्गासाठी काम करणारी ऑटोनॉमस बॉडी आहे किंवा संस्था आहे। त्यानंतर बघू आपण 85% वर गुण असणारे विद्यार्थी जे मी म्हटलं ते या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील। 85% हा निकष नाही, परंतु मागल्या वर्षीचा मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे, 85% वर विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे। नंतर बघू आपण गुणांच्या आधारावर म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेरिटोरस जे आहेत गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणाच्या आधारावर तुमचा नंबर इथे लागेल किंवा तुम्हाला प्रवेश मिळेल। त्याच्यानंतर आपण बघू प्रशिक्षणाबाबत विशेष काय आहे। तर प्रशिक्षणाचा कालावधी मुळात हा 2 वर्षाचा कालावधी असणार आहे, म्हणजे तुम्हाला JEE आणि नीटचं प्रशिक्षण हे 2 वर्षासाठी दिलेला जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर बघू आपण की निर्वाह भत्ता म्हणजेच आपण त्याला म्हणतो स्टायफंड। हे स्टायफंड दर महिन्याला म्हणजे दर महिन्याला 6,000 रुपये बार्टी मार्फत विद्यार्थ्याच्या बँक अकाउंटला टाकल्या जाईल। म्हणजे हे प्रत्येक महिन्याला नियमितपणे विद्यार्थ्याला खर्च करण्यासाठी इतर गरजा भागवण्यासाठी हे दरमहा 6,000 रुपये मिळेल। असे प्रत्येक महिन्याला म्हणजे 2 वर्ष त्याला निर्वाह भत्ता मिळेल। त्यानंतर आपण बघू प्रशिक्षण हे कुणातर्फे दिला जाईल म्हणजे कोणत्या संस्थेतर्फे दिले जाईल। तर बार्टी ज्या संस्थांना प्रायोजित करेल, ज्या संस्था या क्षेत्रात नामांकित आहे, या क्षेत्रात ज्या संस्थांचं मोठं काम आहे, म्हणजेच JEE व नीटचं जे प्रशिक्षण जे दिलं जाईल ते नामांकित संस्थेद्वारे दिल्या जाईल, ज्या संस्था नागपूरमध्ये आहेत। त्याच्यानंतर आपण बघू नीट व JEE किंवा याच्याबाबत जे उत्कृष्ट शिक्षक वृंद आहेत किंवा शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यांचा अनुभव नीट आणि JEE मध्ये आहे अनेक वर्षाचा, त्यांच्यामार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल। आणि अजून एक याच्यातला मुद्दा आहे की जेव्हा प्रशिक्षण घ्याल तर तुम्हाला बार्टीतर्फे एक पुस्तकांचा संच सुद्धा जो नीट करणारा विद्यार्थी आहे आणि JEE करणारा विद्यार्थी आहे त्याला पुस्तक संच सुद्धा बार्टी मार्फत विद्यार्थ्यांना दिला जाईल, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि हा संच तुम्हाला मोफत किंवा निशुल्क असेल। आपण पुढे बघूयात की पुढे काय आहे। आता तुम्ही अर्ज कसा करावा, विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रश्न आहे की मुळात अर्ज कसा करावा सर, हाच मुळात प्रश्न आहे। तर अर्ज करण्याची मी प्रक्रिया तुम्हाला सांगतो आहे की बार्टीचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन लिंक आहे, त्या ऑनलाईन लिंकवर म्हणजे बार्टी पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावयाचा आहे। अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अर्ज भरताना कुठलीही चूक होऊ नये।
प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला मागल्या वर्षी असा अनुभव आला आम्हाला की विद्यार्थ्यांनी अर्ज चुकवला आणि त्यामुळे गुणवंत विद्यार्थी ज्यांना 90% वर पण होते, अर्ज चुकल्यामुळे त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही आणि ते प्रशिक्षणापासून किंवा क्लासेसपासून वंचित राहिले. त्याच्यानंतर आपण बघू अर्ज करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्हाला जर काही अडचण आली की अर्ज कसा करावा यासाठी तुम्ही मी प्रवीण भिमटे म्हणजेच विद्यार्थी मित्र व सामाजिक कार्यकर्ता, तुम्ही मला संपर्क करू शकता. मी यास माझं विद्यार्थ्यांच्या समस्येवरच काम आहे. तुम्हाला कुठलीही समस्या आली तर मी आणि माझे जे मित्र, माझी जे टीम आहे ते तुम्हाला याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करेल. अर्ज चुकू नये, अर्ज अचूक कसा भरावा यासाठी सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल. पण तुम्हाला याबद्दल काही अडचण आली तर तुम्ही मला या नंबरवर म्हणजेच 76 20 41 32 36 या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा जो दुसरा नंबर आहे त्या नंबरवर म्हणजे 98 90 77 00 आणि 08 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही मला संपर्क करू शकता. अजून मी एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की अर्ज करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक जो डॉक्युमेंट अर्जामध्ये दिला आला आहे आणि अर्ज भरताना तो डॉक्युमेंट स्कॅन करताना कुठलीही चूक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि अचूक जर तुम्हाला फॉर्म किंवा या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती पाहिजे आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.